नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। विज्ञान खूप समोर गेले आहे। विज्ञानातून अनेक चमत्कार मानवाने घडवले आहे। नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात प्लास्टिक सर्जनच्या टीमने मध्य भारतामध्ये पहिल्यांदाच एका तरुणाचे संपूर्ण लिंग तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे। या तरुणाला 8 वर्षापूर्वी कर्करोगामुळे त्याचे लिंग गमवावे लागले होते, मात्र या शस्त्रक्रियेनंतर तो रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे। पुण्यात 25 वर्षीय तरुणीवर उच्चभ्रू सोसायटीतील घरात घुसून एका तरुणाने बलात्कार केला। आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे भासवत घरात प्रवेश केला आणि तोंडावर स्प्रे मारून अत्याचार केला। नंतर पीडितेच्या मोबाईलमधून सेल्फी काढली आणि मी पुन्हा येईल असा मेसेज सुद्धा दिला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। जबलपूरमध्ये 2 मैत्रिणींमध्ये निर्माण झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे। गौरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवधपुरी कॉलनीमध्ये रविवारी रात्री एका मुलीने आपल्याच मैत्रिणीवर ऍसिड हल्ला केला। या हल्ल्यात पीडितेचा चेहरा आणि शरीराचे इतर भाग मिळून सुमारे 50% भाजले गेले आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांचा वन बिग ब्युटिफुल बिल मंजूर झाला आहे। हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये हे विधेयक 218-214 मतांनी पास झाले। या बिलामुळे ट्रम्प यांच्या काही महत्त्वाच्या धोरणांना कायदेशीर आधार मिळाला आहे, ज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरांची परत पाठवणी, सैन्य आणि सीमा सुरक्षेवर अधिक खर्च तसेच कर सवलती वाढवणे यांचा समावेश आहे। करण जोहरच्या द ट्रेटर्स या रियालिटी शोच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे। उर्फी जावेद आणि निकिता लुथर यांना द ट्रेटर्स हा किताब देण्यात आला आहे। दोघांनाही 70 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली असून या प्राइम व्हिडिओ शो मध्ये 20 सेलिब्रिटी स्पर्धक आणि कलाकारांनी भाग घेतला होता। भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने ग्रँड चेस टूर रॅपिड 2025च्या झाग्रेब स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसचा पराभव केला। गुकेशने दुसऱ्या डावाने खेळत हा शानदार विजय मिळवला आहे। तो सध्या 10 गुणांसह स्पर्धेत आघाडीवर आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।